नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम खुसखुशीत झटपट तयार होणारी पाकातील पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी बारीक रवा। आता तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे आणि कोणतीही एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आहे आणि त्याने सगळी मापे घ्यायची आहे। आता 1 वाटी रवा आणि यामध्ये घालायचा आहे आपल्याला अर्धी वाटी मैदा। मैदा घातला की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी चिमूटभर मीठ आणि हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे। मिसळून घेतलं की यामध्ये घालायचं आहे पोहे खाण्याचा 1 चमचा आपल्याला इथे तूप घालायचं आहे। हे तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ती यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच आपल्याला हात घालायचा नाही, कारण तूप गरम आहे, चटका बसू शकतो। अशा पद्धतीने प्रेस करत करत ह्या गठोळ्या मोडत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हलकंसं थंड झालं की आपल्याला हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। असं चोळून चोळून घ्यायचं आहे, म्हणजे मैदा आणि रव्याला चांगलं असं तूप लागलं जाईल। बघा या पद्धतीने तूप आपण मैदा आणि रव्याला चांगलं असं चोळून घेतलेलं आहे आणि इथे बघा आपण मूठ करतोय, छान अशी मूठ वळते। आता पुरी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे, साधारण 4 चमचे आहे। आता हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। आपल्याला हे खूप सैलं नाही आणि खूप घट्टसरसुद्धा असं मळायचं नाही, कारण खूप जर घट्ट मळलं तर हा रवा आहे आणि तो फुलल्यानंतर आणखीनच घट्ट होईल। आता आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्तीचं पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यातला रवा छान असा फुलल्या जाईल। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटे आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। आता आपल्याला पुरीसाठी पाक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर मी खोलगट असं भांडं ठेवलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 वाटी साखर आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी पाणी। आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक असं अजिबात करायचा नाही, आपल्याला फक्त पाक हा चिकट करून घ्यायचा आहे, जसं आपण गुलाबजामला करतो अगदी त्या पद्धतीने करायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 वेलची मी अशा ठेचून घेतलेल्या आणि 10 ते 12 केशरच्या काड्या। यामुळे काय होतं, वेलचीमुळे स्वादही छान लागतो आणि केशरमुळे कलर छान येतो, दिसायलाही सुंदर दिसतात। तर इथे साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि बघा उकळीसुद्धा छान अशी आलेली आहे। आता आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि चेक करायचं आहे। तर बघा हाताला एकदम तेलासारखं गुळगुळीत लागतं, या अर्थी समजायचं आपला पाक तयार झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा पाक आपल्याला झाकून ठेवायचा आहे। तर इथे 20 मिनिटे झालेली आहे आणि आपलं जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपण हे मळून घेऊ। बघा किती छान असं पीठ हे भिजलेलं आहे। आता यातले आपल्याला 2 गोळे करायचे आहे। आता तुम्हाला एक एक पुरी लाटायला वेळ असेल तर तुम्ही तसं लाटू शकता किंवा चपातीला जसा उंडा घेतो तसा उंडा घ्यायचा आणि डायरेक्ट पोळीपाटा मोठी पोळी लाटून घ्यायची आणि नंतर कट करून घ्यायची आहे। इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावरती हा उंडा ठेवलेला आहे। यावरती आपल्याला पीठ वगैरे काहीही भुरभुरायचं नाही आणि लावायची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही।
तर आता आपण मोठी चपाती लाटून घ्यायची, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. बघा या पद्धतीने आपल्याला लाटायची आहे. आता तुम्ही जर पीठ जर खूप सैल मळलं तर तुमची ही पुरी फुगणार नाही आणि खुसखुशीतसुद्धा होणार नाही, एकदम चिपचिपी अशी होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ हे घट्ट मळायचं आहे. तर इथे मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेली आहे वाटी. त्या वाटीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता पुरी तुम्हाला किती छोटी करायची, मोठी करायची त्यानुसार तुम्ही वाटी घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं, म्हणजे एकदम आपल्याला 6 ते 7 पुऱ्या भेटतात अशा पद्धतीने. आणि नंतर राहिलेलं जे पीठ आहे ते आपल्याला पुन्हा दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटायची, म्हणजे पुरीसुद्धा अगदी छान होते. ते सगळ्या पुऱ्या मी कट करून घेतलेल्या आहे. आता आपण ह्या तळून घेऊ. तर इथे आपण पुरी कट करेपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झालेलं आहे. आता त्या तेलामध्ये आपल्याला पुरी सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर बघा पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. अतिशय छान टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहे. उलटपलट करायची आणि तळून घ्यायची आहे. खूप जास्ती आपल्याला डार्क करायची नाही, हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पुरी बघा काय छान अशी फुगलेली आहे. हलक्याशा सोनेरी रंगावर आपण पुरी तळून घेतलेली आहे. आता ही आपण काढून घेऊ. आता आपल्याला पुरी पाकामध्ये सोडायची आहे. तर इथे बघा एक एक पुरी ही आपल्याला यामध्ये सोडायची आणि फक्त आपल्याला उलटपलट करायची आणि यावरती हलकासा आपल्याला पाक घालायचा आहे. पाक घातला की लगेचच आपल्याला ही पुरी बाहेर काढून घ्यायची आहे. खूप जास्त वेळसुद्धा ठेवायची नाही, नाहीतर जास्तीची गोड होऊन जाईल आणि खावीशी वाटणार नाही. तर आता ही पुरी आपण काढून घेऊ. बघा काय सुंदर दिसते. तसं अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊ. तरी ती आपली पाकातील खुसखुशीत पुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अतिशय सुंदर झालेली आहे आणि सगळ्या पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहे. पाकसुद्धा छान असा पुरीला लागलेला आहे. आता ह्या पुऱ्या 4 दिवस छान टिकतात. तुम्ही प्रवासात नेऊ शकता. कोणी पाहुणे मंडळी घरी यायची असेल तर त्यांना वेगळं काहीतरी गोड म्हणून तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता. तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही पुरी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.